श्री गणेशाय नमः. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदा आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोजे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करत असताना संत साहित्यावर परामर्श घेत असताना इथं उपस्थित असलेल्या सर्वांना माझं सांगणं असेल की आजच्या प्रवचनामध्ये फक्त देवधर्माच्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील असा जर तुमचा गैरसमज असेल तर तो पहिला मनातून काढून टाका. कारण आजच्या प्रवचनामधून आपल्याला असे काही विचार अंगीकृत करायचे आहेत, अशा काही चांगल्या सवयी जडवून घ्यायच्या आहेत, काही दुरुस्ती करायची आहे जेणेकरून माझ्या आयुष्याचं आणि भविष्याचं कल्याण करू शकेल. संतांनी दिलेले दाखले आपल्या जीवनाशी किती सुसंगत आहेत हे आपल्याला पडताळून पाहता आलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवचन ऐकून घरी जात असताना मी माझ्या जीवन पद्धतीमध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये काही ठराविक प्रकारचे बदल काही दुरुस्ती जर करता आली तर खऱ्या अर्थाने आजची सेवा जी आहे माझी प्रवचनाची तिचा काही अंशी तरी उपयोग झाला असं मी समजेन. बरं, प्रवचनाला आल्यानंतर फक्त जन्म मृत्यूच्याच गोष्टी ऐकल्या पाहिजेत असं काय आहे का? नाही ना. तर आमच्या आचरणामध्ये आमच्या विचारामध्ये काही ठराविक प्रकारचे बदल करता येतील का, काही दुरुस्ती करता येईल का, त्यासाठी मला काही पावलं उचलली पाहिजेत. आजच्या प्रवचनात मी थोडासा वेगळा विचार मांडणार आहे, वेगळ्या संतांचे विचार मांडणार आहे. परंतु हे विचार आजच्या घडीला, आजच्या मितीला, आजच्या पिढीला आणि आजच्या तिथीला प्रत्येकानं अंमलात आणणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यातून मी काय घेऊ शकतो, मी काय घेऊ शकते यावर चिंतन होणं गरजेचं आहे. संत कबीर म्हणतात, बुरा जो देखन मैं चला, बोला न मिलिया कोई, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोई कबीरा, मुझसे बुरा न कोई. बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोई. याचा अर्थ, जेव्हा मी जगात वाईट शोधायला निघालो, बुराई शोधायला निघालो, तेव्हा मला तिळ मात्र वाईट दिसलं नाही. पण जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोई. पण जेव्हा मी माझ्या अंतःकरणात डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की या जगात माझ्यापेक्षा, या मनुष्यापेक्षा, या माणसापेक्षा कोणीच वाईट नाही. परंतु त्यासाठी आपल्याला आपल्या अंतःकरणात डोकवायला हवं ना, तेव्हाच ते दिसेल. बरं, ही माणसाची वाईट प्रवृत्ती आहे, माणसाची जी बुराई आहे कोणत्या थराला जाईल याचा थांगपत्ताच नाही हो. कितीतरी घटना अशा घडतायत आणि तुम्हीही पाहताय, तुम्हीही ऐकताय. अहो, ऐकावं ते नवलच. एक ताजी आणि सत्य घटना आहे. घटना अशी आहे, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा शिकला, सवरला, नोकरी लागली आणि नोकरी लागल्यानंतर तो अमेरिकेला गेला. IT सेक्टरमध्ये कामाला लागला. सॉफ्टवेअर म्हणतो ना आपण, कॉम्प्युटरमध्ये तो कामाला लागला. तो अमेरिकेला गेला. अमेरिकेला गेल्यानंतर तो 2 वर्षांनी परत आला, सुट्टीवर आला आणि आपल्या आई वडिलांना बोलला, बाबा मला चांगली नोकरी आहे, चांगला पगारी आहे आणि कंपनीनं मला तिथं परमनंट केलंय. आता मी तिथंच लग्न करणार, मी तिथंच राहणार, तिथंच स्थायिक होणार आहे. मग एक काम करा ना, तुम्ही पण माझ्याबरोबर चला. काय करा, जी आपली इथली प्रॉपर्टी आहे ना ती सगळी विकूया आपण
आणि आपण तिकडे जाऊन अमेरिकेला राहूया. शेवटी आई वडिलांचा जीव, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा नाही होई करता 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 मनावर दगड ठेवून जे काही आयुष्यभर कमावलं होतं ते सर्व घरदार, जमीन जुमला, काही प्रॉपर्टी होती, बँकेतील काही ठेवी होत्या, सर्व विकलं, मोडलं आणि आलेले सगळे पैसे जे आहेत ते मुलाच्या हातामध्ये दिले. बर, 2 दिवसानंतर मुलानं सांगितलं की तुमच्या दोघांचंही तिकीट काढले, अमुक अमुक तारखेचं विमान आहे आणि विमान 2:30 वाजताच आहे, आपल्याला अमुक अमुक तारखेला त्या तारखेला जायचंय. ठरलेल्या दिवशी आई वडिलांना घेऊन तो विमानतळावर गेला आणि विमानतळावर पोहोचल्यानंतर आई बापाला सांगितलं की तुम्ही इथं खुर्चीवर 5 मिनिटं बसा, मी चौकशी करून येतो. फ्लाईट होती 2:30 वाजताची. पोरगा बाहेर गेला 1:30च्या दरम्यान. आता 2:30ची फ्लाईट आहे म्हणून सांगितलेली. वाट बघत बसले. आता ही घटना होती 1:30 वाजताची. 1:45 वाजले, 2 वाजले, 2:15 वाजले, 2:30 वाजले, 3 वाजले, 3:30 वाजले. आई बापाचा जीव वर खाली व्हायला लागला. मनात भलते सलते विचार यायला लागले. मुलाला बाहेर गेल्यानंतर गाडीनं उडवलं तर नसेल ना, काही बरं वाईट तर त्याच्यासोबत झालं नसेल ना. आई बापाचं मन हो. त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. माझा मुलगा बाहेर गेलाय, अजून आला नाही, त्याला कुठल्या गाडीनं उडवलं तर नाही ना, काय बरं वाईट तर झालं नसेल ना. पण ज्या वेळेला खरी चौकशी केली त्यावेळेला कळून चुकलं की तिथल्या लोकांनी सांगितलं की तुमचा मुलगा 2:30च्या फ्लाईटनं अमेरिकेला गेला. पासपोर्ट एकट्याचाच होता, तिकीट एकट्याच होतं. बस मटकन ते खालीच बसले. डोळ्यासमोर अंधारी आली. सगळा जीवनपट क्षणार्धात डोळ्यासमोरून गेला. शेवटी त्यांनी स्वतःला सावरलं. विमानतळावर अक्षरशः भीक मागून पैसे जमा केले आणि ते परत पुण्याला आले. आणि आज ते वृद्धाश्रमात शेवटचे दिवस काढतायत. आई तर या धक्क्यानं निघून गेली हो. म्हातारा बाप शेवटचे दिवस काढत आहे. काय वाटलं असेल त्या आई बापाला. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रंदिवस कष्ट केलं, आपलं मन मारलं, बायकोचं कधी ऐकलं नाही, आपले स्वतःची आणि बायकोची कधी हौसमौस केली नाही. त्याला चांगलं शिकवलं, पायावर उभं केलं, माणुसकी शिकवले, संस्कार दिले, सगळं झालं. पण ती माणुसकी रुजली का? मनामध्ये ती माणुसकी रुजली का? असं का घडतं याचा थोडासा तरी विचार आपल्या मनाला करणं गरजेचं आहे. अहो, ज्या पवित्र भूमीमध्ये आपण जन्मलो, ज्या संतांच्या भूमीत आपण वाढलो, त्या देशामध्ये आपण सुसंस्कारी वातावरणामध्ये वाढलो आणि तिथं जर अशा घटना घडत असतील तर यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठलीच नाही. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ नाती संपत चाललेत, नात्यामध्ये दुरावा होत चाललाय, संस्कार नष्ट होत चाललेत, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हे सगळं काही जे होतं ना ती संपत चालली. आणि हे आपल्यालाही माहित आहे. ह्या कलियुगामध्ये सगळं संपत चाललंय. आणि आजची जी पिढी आहे ना, नवीन पिढी, ती फक्त दुसऱ्या देशातील, पाश्चात्य देशातील फक्त चुकीच्या गोष्टीचंच अनुकरण करते. पण एक गोष्ट जी सर्वात महत्वाची असेल ती सर्वांनी लक्षात ठेवायला हवी. आणि ती गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात, म्हाताऱ्यांच्या डोळ्यात, वृद्ध माणसांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं जर कारण बनत असाल ना, मग ते तुमच्या बोलण्यानं असू द्या, वागण्यानं असू द्या, कृतीनं असू द्या, दुखावल्यानं असू द्या, कसंही असू द्या, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच सुखी होऊ शकणार नाही आणि होणारही नाही. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोणत्या ना कोणत्या रूपात फेडावंच लागेल. आणि तेही याची देही, याची डोळा चक्रवाढ व्याजासहित. अजून एक घटना सांगू. एक अशीही सून पाहिली
जिनं आपल्या सासऱ्याला चहा देण्यासाठी एक बिन दांड्याचा कप ठेवला होता. आपण काय म्हणतो त्याला, मुडा कप, बिन दांड्याचा कप ठेवला होता. एके दिवशी तिनं आपल्या मुलाला बोलावलं आणि सांगितलं की बाळा जा रे, आजोबांना तेवढा चहा देऊन ये. मुलगा कप पकडण्यासाठी दांडा शोधू लागला, पण कपाला दांडाच नव्हता हो. मुलानं आईला विचारलं, अगं आई, घरात एवढे चांगले कप आहेत, नवीन कप आहेत, मग आजोबांना कसला असला जुना कप कशाला ठेवलायस? अगं याला दांडाच नाही ग, ते कसे पिणार? आईनं मुलाला समजावून सांगितलं, बाळा, आजोबा आता म्हातारे झालेत, त्यांचे हात थरथर कापतायत. मग त्यांच्या हातातून कप पडतो, त्याचा दांडा फुटतो, मग सगळे चांगले कप आपण मुडे करायचे का? म्हणून आजोबासाठी त्यांनी ज्या कपाचा दांडा फोडलाय तो कप मी बाजूला ठेवलाय. तो कप मी बाजूला ठेवलाय, जा तू चहा देऊन ये. मुलगा चहा द्यायला निघाला, पण जाता जाता तो एक वाक्य बोलला. हे प्रत्येक माणसानं, हे प्रत्येक मनुष्यानं, हे प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक सुनेनं, प्रत्येकानं हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. तो म्हणाला, आई, तुझं खरं आहे ग, तुझं खरं आहे. पण कप मात्र जपून ठेव बर का, कारण ज्या वेळेला तू म्हातारी होशील, तुझेही हात थरथर कापतील, मी चांगल्या कपाचे दांडे नाही फुटू देणार. मी तुझा सुद्धा त्याच कपातून चहा देईन, मी तुला सुद्धा त्याच कपातून चहा देईन. मुलांना सांगायची, शिकवायची गरज नसते. आहे तुम्हालाही माहित आहे, जसं तुम्ही करताय, जसं वागताय, ते निरीक्षण करत असतात, त्याचं अनुकरण करत असतात. याची तुम्हाला चांगली माहिती आहे, जे पेराल ते आणि तेच उगवणार. ज्या घरामध्ये अमानुषतेची कृती पेरली जाईल ना, त्या घरामध्ये माणुसकीचं बीज कधीच फुलणार नाही. म्हणून आज तुम्ही तुमच्या मुलावर कितीही प्रेम करा, त्यांना कितीही लाडात वाढवा, सोयी सुविधा द्या, पण तुम्ही जर तुमच्या वृद्ध आई वडिलांना, सासू सासऱ्यांना, म्हाताऱ्यांना सांभाळत नसाल, तर तुमची मुलं म्हातारपणी तुम्हाला सांभाळणारच नाहीत. कारण निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम काय आहे? जे पेरतो ते आणि तेच उगवतं. बरोबर ना? बोया पेड़ बबूल का, आम कहां से आए. अरे बाबळीचं झाड लावलंय, त्याला आंबे कसे येणार? बाबळीच्या झाडाला काटच येणार ना, आंब थोडंच येणार आहेत. आता पहा, सासू सासऱ्यापासून वेगळ्या राहणाऱ्या सुना, काय म्हणते मी, सासू सासऱ्यापासून वेगळ्या राहणाऱ्या सुना दिवाळीला किंवा कोणत्याही सणाला माहेरला आल्यावर आपल्या भावाला सांगतात, आई बाबांना नीट सांभाळ. काय सांगतात? आई बाबांना चांगलं सांभाळ. हा किती विरोधाभास आहे हो. पहा ना, आपण म्हाताऱ्याला बिन दांड्याच्या कपात चहा द्यायचा आणि भावाला आणि वहिनीला सांगायचं आई बाबांची काळजी घे म्हणून. हे होईल का हो? हे पेरले का? कसं उगवायचं? हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा ना मला. एक साधा दाखला देतो तुम्हाला. मला वाटतं यापूर्वीही मी हा दाखला दिलेला आहे. असू द्या, रिव्हिजन होईल आणि काही नवीन मंडळी पण आहेत, त्यांनाही ऐकायला मिळेल. एकदा काय होतं, एक 60 ओलांडलेला माणूस ज्योतिषाकडे जातो आपलं भविष्य पाहण्यासाठी. म्हातारा ज्योतिषाकडे जातो आपलं भविष्य पाहण्यासाठी. जो ज्योतिषी त्याचा हात बघून सांगतो की तुमची हस्तरेखा सांगते की तुम्ही 2 महिन्यांनी मरणार आहात. 2 महिन्यांनी मरणार आहात. पण आनंदाची बातमी अशी आहे की तुमचा पुनर्जन्म होणार आहे आणि तोही याच गावात होणार आहे. पण थोडीशी दुःखाची बातमी अशी आहे की तुम्हाला डुकराचा जन्म मिळणार आहे. कोणाचा जन्म मिळणार आहे? डुकराचा जन्म मिळणार आहे. तो माणूस घरी येतो
आपल्या बायकोला बोलवतो आणि तिन्ही मुलांना बोलवतो, त्यांना सर्व कहाणी सांगतो की मी असं असं ज्योतिषाकडे गेलो होतो, ज्योतिषाला सांगितलं की तुम्ही 2 महिन्यामध्ये मरणार आहात आणि मेल्यानंतर माझा पुनर्जन्म याच गावामध्ये होणार आहे आणि मला डुकराचा जन्म मिळणार आहे आणि मला डुकराचा जन्म नको आहे. बर, त्याला मरणाची भीती नसते. म्हाताऱ्याला कशाची मरणाची भीती? मरणाची तर वाट बघत असतात. सर्व काही सेट झालेलं असतं, मुलं वगैरे कामाला असतात आणि चालता बोलता गेलं तर चांगलंच ना. प्रॉपर्टी भरपूर कमावलेली असते, काही चिंता नसते. पण एक गोष्ट मनात चलत असते आणि ती गोष्ट म्हणजे पुनर्जन्म याच गावामध्ये. आणि सगळ्यात सलणारी गोष्ट म्हणजे डुकराचा जन्म. तो मुलांना सांगतो की मी 2 महिन्यांनी मरणार आहे आणि परत मला डुकराचा जन्म नको आहे, मला पुनर्जन्म डुकराचा नको आहे. कारण आपल्या सर्वांना माहित आहे की डुकर राहतं कुठं, खातं काय, कसं जीवन जगतं, कुठं लोळतं आणि त्याचं जीवनपट कसा आहे. तर मला एक वचन द्या की माझा पुनर्जन्म झाल्यानंतर माझी ही शेवटची इच्छा असेल की मला मारून टाका, मला मारून टाका. मुलं जड अंतकरणानं त्याला तसं वचन देतात की जन्म झाल्याबरोबर तुम्हाला मारून टाकलं जाईल. आता ज्योतिषाच्या भविष्यवाणीनुसार 2 महिन्यानंतर तो माणूस मरण पावतो, अग्निसंस्कार होतात. जगराटीप्रमाणे 3रा 10वा 13वा झाला आणि लगेच भावाभावामध्ये वाटाघाटी सुरू झाल्या. बर, यामध्ये 2-3 महिने कसे गेले, उलटून गेले, त्यांना कळलंच नाही. या 2-3 महिन्यामध्ये वाटण्या झाल्या का? नाही. कोर्ट कचेरी सुरू झाली. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रामध्ये 76% कोर्टच्या केसेस ज्या आहेत ना, त्या फक्त प्रॉपर्टी भावाभावामध्ये वाटणी आणि कौटुंबिक कलह याच्या आहेत. 3 महिन्यानंतर आईनं त्यांना बोलावलं. अरे, तुम्ही बाबांना काहीतरी वचन दिलं होतं, आठवा तुम्ही काहीतरी. त्या मुलांना आठवतं की आपण बाबांना वचन दिलंय. ते पूर्ण गावामध्ये शोध घेतात की कुणाच्या घरी डुकरांना जन्म दिलाय. ते गावामध्ये भेटत नाही त्यांना. तर सगळीकडे शोध घेतात, या वस्तीवर, तिकडच्या वस्तीवर, खालच्या वस्तीवर, सगळीकडे शोध घ्यायला सुरुवात करतात. शेवटी त्यांना मागोवा लागतो की अमुक अमुक वस्तीवरती डुकरांना जन्म दिलाय. ते त्याच्या घरी जातात. तिथे जातात आणि विचारतात, दादा, तुमच्या घरी 2-3 महिन्यापूर्वी कोणी डुकरांना जन्म दिलाय, डुकरीन व्हॅली आहे का, पिल्लांना जन्म दिलाय का? तो म्हणतो हो. कुठे आहे ते डुकर? तो म्हणतो ते काय, ते गटारात लोळते. बस, जसं त्यांनी त्या डुकराला गटारात बघितलं, ते काट्या घेऊन त्याच्या पाठीमागे धावायला सुरुवात. आणि जसं डुकरानं बघितलं की हे पाठीमागं माझ्या येत आहेत, डुकर आपल्या जीवांच्या आकांतानं त्यानं पळायला सुरुवात केली. आता डुक्कर पुढे हे पाठीमागं, डुक्कर पुढे हे पाठीमागं, या गल्लीतून त्या गल्लीत, या बोळातून त्या बोळात करत 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 ते डुक्कर दमतं आणि एका कोपऱ्यात जाऊन बसतं. हे तिघेही त्याला घेरतात. छोटा भाऊ ओरडतो, दादा हाण काठी. जशी मोठ्या भावानं काठी उगरली आणि मारणार, इतक्यात ते डुक्कर बोलतं, मुलांनो, मला मारू नका, मला मारू नका. अहो, ती मुलं बोलतात की बाबा, तुम्ही तर सांगितलं होतं ना मारायला, तुम्ही तर सांगितलं होतं मारायला. ते डुक्कर खूप मार्मिक उत्तर देतं. लक्ष देऊ नका मुलांनो, मला या 2-3 महिन्यात या गटाराची सवय झाली आहे, या घाणीची सवय झाली, या घाण खाण्याची सवय झाली आहे, घाणीत राहण्याची सवय झाली, घाणीत लोळायची सवय झाली, असं घाणेरडं जीवन जगायची सवय झाली. आपलंही बऱ्याच अंशी तसंच झालंय महाराज.
आपल्यालाहीच घाणेरडी सवय झाली आहे की विनाकारण भांडणं करण्याची, बांध कोरण्याची, फुटभर जागेसाठी शेजाऱ्याची अबोला धरण्याची, मन दुखावण्याची, भांडणं करण्याची, एकमेकांना डिवचण्याची, पुढं जाणाऱ्याचं पाय माग खेचण्याची, अहंकार बाळगण्याची, अपेक्षा बाळगण्याची, विनाकामाचा अपेक्षा बाळगायची, कावळ्यांची संगत करण्याची, भावाभावामध्ये प्रॉपर्टीसाठी कोर्ट कचेऱ्या करण्याची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शकुनी मामासारख्या लोकांचा सल्ला ऐकण्याची. कैकेची दासी कोण? मंथरा. मंथराचा सल्ला ऐकण्याची. आणि असे शकुनी मामा आणि मंथरा आहेत ना, प्रत्येक गावामध्ये आहेत. प्रत्येक गावामध्ये आहेत. ते टोळीनं राहत आहेत हो. त्यांचं काम एकच, बस लावून द्यायची आणि बघत बसायचं. या घाण सवयी आहेत हो. या घाण सवयी आहेत. या घाणेरड्या सवयीसाठी मी काय करू शकेन का? ती सोडता येईल का? यावर हे प्रवचन झाल्यानंतर घरी बसून चिंतन करणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. कबीरजी काय म्हणतात? बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय. बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय. जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय. मुझसे बुरा न कोय. अशा कितीतरी घटना तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. संत कबीरजी पुढे म्हणतात, साई इतना दीजिए, साई इतना दीजिए, जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं, साधू न भूखा जाय. काय मागणं मागताय? हे परमेश्वरा, मला एवढं दे की माझं कुटुंब, माझ्या परिवाराचा त्यामध्ये उदरनिर्वाह व्हावा, जेणेकरून मी पण उपाशी राहायला नको आणि माझ्या घरी जो येईल तो पण उपाशी न राहावा. मला एक सांगा, परमेश्वरानं दिले नाही का हो? भरभरून दिले, भरभरून दिले. पण आपण काय केले? आपण काय केले? कबीरजी म्हणतात, रात गवाई सोए के, दिवस गवाया खाय. रात गवाई सोए के, दिवस गवाया खाय. हीरा जन्म अमोल सा, कोडी बदली जाय. अरे रात झोपण्यात घालवली, दिवस खाण्यात घालवला, हे आयुष्य सगळ्यांची उणीधुणी काढण्यात घालवला, सगळ्यांचं वाईट चिंतण्यात घालवला, बुराई करण्यात घालवला. अरे मनुष्य जन्म इतका अनमोल होता, जो तो कवडी मोलाने घालवलाच रे. हिरा जन्म अमोल सा, कोडी बदली जाय. अरे हिऱ्यासारखा जन्म दिलाय आपल्याला, तोही माणसाचा. परमेश्वर काहीही बनवू शकला असता ना, काहीही बनवू शकला असता ना. कुत्र, मांजर, गाढव, डुक्कर काहीही बनवू शकला असता. माणसाचा जन्म मिळालाय. आपल्याला किंमत कशाची आहे ना माहिती? आपल्याला किंमत कशाची आहे? ज्या वस्तू आपण पैसे देऊन खरेदी करतो, ज्या वस्तू आपण पैसे देऊन खरेदी करतो, त्या वस्तूंची आपल्याला किंमत आहे. पण जे आपल्याला पैसे न देता मिळाले ना, त्याची आपण किंमतच करत नाही हो. जसं की मनुष्य जन्म. जर एखाद्याला सांगितलं की तू तुझे 2 डोळे दे, दोन्ही डोळे दे, तुला 10 कोटी रुपये देतो, देईल का तो? दोन्ही किडन्या दे, तुला 20 कोटी देतो, देईल का तो? एवढा अनमोल जन्म आहे, पण ते समजतच नाही हो लोकांना. निसर्गाने सगळं दिले, पाणी, हवा, कितीतरी गोष्टी दिलेत. अहो खाण्यापिण्या वाचून काही दिवस राहू शकतो तसंच. पण हवा, हे आपण करोनामध्ये बघितले ना, ऑक्सिजन सिलेंडरचं हजारो रुपये दिलेत एका सिलेंडरसाठी. आणि ही आपल्याला हवा फुकट निसर्गानं, परमेश्वरानं, त्या भगवंतानं फुकट दिले. आपण किती दिवसाभरामध्ये किती घेतोय, त्याची किंमत करतोय का आपण? अरे एवढं सगळं मिळालंय, मग माणसासारखं राहूया की. आता तुम्हालाही माहित आहे की म्हातारपणी आपण कोणावरही अवलंबून राहू नये, कोणावरती अवलंबून नसावं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, भारतामध्ये 63% म्हातारी लोक ही आपल्या मुलावर अवलंबून आहेत, कोणाच्या तरी दयेवरती अवलंबून आहेत. काय सांगितलं मी? 63% म्हातारी लोक ही आपल्या मुलावर अवलंबून आहेत किंवा कोणाच्या तरी दयेवर अवलंबून आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये, गावाकडे याचं प्रमाण जास्तच आहे हो. लाचारीचं जीवन जगतात, लाचारीचं. आणि 23% लोकांना जगण्यासाठी
आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत काम करावं लागतं. म्हणजे अशी एकूण 63 आणि 23 86% म्हणजे जवळजवळ 90% लोकांची ही अशी परिस्थिती राहते. अशी परिस्थिती आहे. आपण पाहतोय सगळं की म्हातारा आणि म्हातारी त्याच्याच घरात, बरं का, म्हातारा आणि म्हातारी त्याच्याच घरात, एकाच घरात वेगळी राहते हो. मुलगा आणि सून वेगळी राहते आणि म्हातारा आणि म्हातारी वेगळी राहते. स्वतःच घर आहे बरं का. आणि एवढं सगळं उघड्या डोळ्याने दिसत असताना आपण म्हातारपणाची काहीच सोय करत नाही हो, काहीच तयारी करत नाही. सध्या कलियुग आहे हो, कलियुग आहे. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, सगळं नाती सगळं नष्ट होत चाललंय, कमी कमी होत चाललंय. आणि आजकाल तर अश्रू आणि हसू दोन्ही बनावट होत चालले. अश्रू आणि हसू दोन्हीही बनावट होत चालले. आता स्मशानात सुद्धा हो, स्मशानात सुद्धा डोळं पाणी येत नाही डोळ्यामध्ये, नाहीत ओले होत डोळे. अश्रू आणि हसू दोन्ही महाग पण होत चाललेत. आता तर सीझर शिवाय जन्म नाही आणि व्हेंटिलेटर शिवाय मृत्यू नाही. अरे भगवंतानं भरभरून दिले, सगळं दिले, भरभरून दिले, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे स्वतः ठरवायला पाहिजे ना, स्वतःच ठरवायला पाहिजे. जेवढं काही आहे ते सगळं मुलांना देऊन टाकायचं, पोरांना देऊन टाकायचं, दुसऱ्यांना देऊन टाकायचं आणि हे करत असताना स्वतःसाठी आयुष्य जगायचं राहूनच जात. आणि कळतं कधी? वेळ निघून गेल्यावर. ही वेळ निघून गेल्यावर. मी ज्यावेळेला लोकांना भेटतो रिटायरमेंटच्या पेन्शन प्लॅनविषयी माहिती देण्यासाठी, पेन्शन प्लॅनिंगसाठी, म्हातारपणी काहीतरी तयारी करा त्यासाठी प्लॅनिंग करण्यासाठी ज्यावेळेला भेटतो ना, त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ती जाणवते आणि ती म्हणजे टाळाटाळ करण्याची सवय. बरं, प्लॅनिंग न करण्याची भरपूर कारणं आहेत. ही 86% लोकांचं असं आयुष्य का आहे याची कारणं भरपूर आहेत, परंतु त्यामध्ये महत्वाचं कारण आहे टाळाटाळ करणे. उद्या करू, पुढच्या महिन्यापासून सुरू करू, दिवाळी सुरू करू, पुढील वर्षी सुरू करू. पण हे करता 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 कितीतरी लोकांचं आयुष्य निघून जातं, पण ते सुरू काही करत नाही. असं का होत असावं? मला तर वाटतं ही टाळण्याची जी सवय आहे ना, ती आपल्या पूर्वजापासून चालत आली. आपले पूर्वज कोण होते? माकड, बरोबर ना? कोण होते? माकड, बरोबर. डार्विनच्या सिद्धांतानुसार आपण माकड होतो. आणि माकडाची गोष्ट तर तुम्हाला माहित आहे ना, माकडाची गोष्ट तुम्हाला माहितच आहे. माकडाचं कधी घर नसतं. आपल्या गोष्टी ऐकल्यात आपण. माकड काय म्हणतं? पावसाळा सुरू झाला की ते विचार करतं, एवढा पावसाळा संपला रे संपला की घर बांधायचं. पावसाळा संपतो, थंडीचे दिवस सुरू होतात, झाडं फळा फुलाने भरून जातात. मग मस्तपैकी खायचं प्यायचं, आनंदाने उड्या मारत या झाडावरून त्या झाडावर, दुसऱ्या झाडावर प्रवास सुरू होतो. आणि परत तोपर्यंत उन्हाळा सुरू होतो. उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. आता डोक्यात विचार येतो की बनवायलाच पाहिजे घर. विचार करता 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 परत पावसाळा सुरू होतो आणि कालचक्र हे असंच सुरू राहतं. आणि माकड आपलं घर नाही बनवत. महाराज, आपलंही काही अंश तसंच चाललंय ना, आपलंही काही अंश तसंच चाललंय. आज करू, उद्या करू, मुलांचं शिक्षण झालं की सुरू करू, पोरीचं लग्न झालं की सुरू करू. आणि असं करता 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 म्हातारपण कधी येतं, रिटायरमेंट कधी येते हे कळतच नाही. आणि एकदा का वेळ निघून गेली की खंत करण्याशिवाय, मुलावर अवलंबून राहण्याशिवाय आणि मरेपर्यंत जगण्यासाठी काम करण्याशिवाय, पोटाची खळगी भरण्यासाठी काम करण्याशिवाय पर्यायच उरत नाही हो. आयुष्यभर तुम्ही देत आलाय आपल्या कुटुंबाला, मुलांना, सर्वांना देत आलाय. हात तुमचा असा होता. पण म्हातारपणी जर तुम्हाला असा हात करावा लागला, हात पसरायला लागला, तर कसं वाटेल तुम्हाला? माकडासारखी गत करून घ्यायची आहे का? नाही ना. तुमचं काय म्हणणं याबद्दल? वेळी जागे व्हायची गरज आहे. पण हे एका दिवसात होईल का हो? नाही ना. कबीरजी म्हणतात, धीरे धीरे रे म्हणा, धीरे सब कुछ होय, माली सिंचे सौघडा ऋतवाय फल होय. धीरे धीरे रे म्हणा, धीरे सब कुछ होय, माली सिंचे सौघडा ऋतवाय फल होय. माळ्यानं झाडाला एका दिवसामध्ये 100 घागरी पाणी घातलं,
मालिसीचे सौखडा, तर त्या झाडाला फळं येतील का हो लगेचच? कधी येतील फळं? ज्या वेळेला वेळ येईल, ऋतू येईल, त्याच वेळेला फळं लागतील ना, बरोबर ना? फक्त पारायणाच्या वेळेला आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथं देवळात राहिला, भजन केलं, कीर्तन केलं, प्रवचन केलं, रात्रीचा जागर पण सगळं काही केलं, आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे जत्रेपासून, बरं का, जत्रेपासून एरे माझ्या मागल्या, असं जर सुरू केलं तर होईल का हो? नाही, नाही ना. म्हणूनच कबीरजी म्हणतात, काल करे सो आज कर, आज करे सो अब. काल करे सो आज कर, आज करे सो अब. पल में परलय होएगी, बहुरी करेगा कब. अरे काल जे करायचं होतं ते आज कर, आज करायचं तो आत्ता कर. कधी निघून जाशील हे कळणार पण नाही तुला. कधी निघून जाशील, कधी तुझी वेळ संपेल कळणार पण नाही. कधी करणार, बहुरी करेगा कब. परंतु आपण माणसानं आहे ना, हा दोहा आहे ना कबीरजींचा, त्याची पूर्ण वाट लावून टाकली. माणूस काय म्हणतोय, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है, जीना है अब बरसो. आज करे सो कल कर, आज जे करायचे ते उद्या कर, उद्या जे करायचे ते परवा करू ना. एवढी घाई कशाला आहे? जीना है अब बरसो. आपल्याला खूप वर्ष जगायचंय अजून. अहो, येणं आणि जाणं आपल्या हातात आहे का हो? सर्वांना माहित आहे, जन्माला आलंय म्हटलं की एक दिवस जाणारच. जन्म मृत्यू आपल्या हातामध्ये नाहीये. कधी येणार, कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे हे पण आपल्या हातामध्ये नाही, आणि कधी जाणार हे पण आपल्या हातामध्ये नाहीये. परत एक दिवस निश्चित आहे की जाणारच. कबीरजी म्हणतात, आए है तो जाएंगे, राजा रंक फकीर, एक सिंहासन चढ चले, एक बंधे जंजीर. आए है तो जाणार, राजा असू द्या, रंक असू द्या, फकीर असू द्या, कुणी असू द्या, तो जाणारच. पण असं का होतं की एक सिंहासन चढ चले, एक बंधे जंजीर. एक माणूस यशस्वी होऊन जातो, सगळ्या गावाच्या डोळ्यामध्ये पाणी आणून जातो, सगळं काही कमावून जातो, आणि एक गेलेल्याचीही कुणाला कल्पना राहत नाही, काहीच वाटत नाही त्याला. अहो, जीवन खूप सुंदर आहे हो, आणि छोटंही आहे. परमेश्वर आपल्याला माणूसच का बनवलं? कुत्र, मांजर काही बनवू शकला असता, गाढव काही बनवू शकला असता. माणूस बनवले तर माणसासारखं राहूया की. सोबत काहीच येणार नाही, सोबत काहीच येणार नाही हे सुद्धा माहित आहे. मग ही दुरुस्ती करूया आपल्या वागण्यामध्ये, ही दुरुस्ती करूया आपल्या वागण्यामध्ये, काही चांगले बदल करूयात आपल्या जीवनामध्ये. काही चांगल्या सवयी जडवून घेऊया. कारण आपण जे कर्म करतोय ना, माणसाच्या आपल्या भाषेमध्ये पाप पुण्य, त्याचा हिशेब कुठे ठेवला जातोय? वर ठेवला जातोय. त्याचा हिशेब वर ठेवला जातोय. तुम्ही मस्त म्हणाल की मी असं करतोय, असं करते, मी एवढं एवढं केलं, परंतु सांगायची गरज नाही. त्याचा हिशेब जो आहे ना, तो वरती ठेवला जातोय. आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या, कुणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मभोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं कर्म करणार आहे ना, तसंच तुम्ही भोगणार आहात. माझी परमपिता परमेश्वराकडे एकच प्रार्थना असेल की आपल्याकडून घरातील वडीलधाऱ्या माणसाची, समाजाची, गावाची, देशाची सेवा घडावी. आणि देशहित हे सर्वप्रथम असावं. कारण देश आहे तर आपण आहोत. गावातील राजकारण बाजूला ठेवूया, देश हितासाठी राहूया. आणि कारण आपण बघितले जवळच्या देशामध्ये काय होतंय ते. आणि देश जर मजबूत असेल तर आपण मजबूत आहोत. सो देशहित पहिल्यांदा. आणि कळकळीची विनंती असेल की सर्वांना की जेव्हा केव्हा तुम्ही जाल, कसेही जा, पण जाताना कोणाचा तळतळाट घेऊन जाऊ नका.
जाताना कोणाचाही तळतळाट जाऊ नका. आता तरी जागे व्हा आणि असं काम करा की आपला हा जन्म मरणाचा फेरा बंद व्हावा. हे माझे विचार आहेत. जे आवडेल ते घ्या, नाही आवडलं, जसं माझ्या बुद्धीला पटलं, जसं उमगलं, जसं बुद्धी दिली तसं मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. जे आवडेल ते घ्या, नाही आवडलं तर सोडून द्या. कुणी दुखावलं जावं असा मुळीच विचार नव्हता. आजची प्रवचनरूपी सेवा करण्याची संधी आपण मला दिलीत त्याबद्दल मी पारायण मंडळ, यात्रा कमिटी, सर्व ग्रामस्थ आणि जो काही श्रोता वर्ग लाभला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणी वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियळे, अनवर्त भुईमंडळे भुईट तो भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रबे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वायस्ता सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ते लोकी, भजे जो आदि पुरुषे अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी ये. दृष्टादृष्ट विजय हो आवे जे, एत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल ज्ञान पसाओ. येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.